हा जो ॲलोपेशिया आहे तो जेनेटिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कोणत्या एजमध्ये, आता जसं तू म्हणालीस की 5 वर्षानंतर तुला यायचं, तसं हा कोणत्या पण एजमध्ये येऊ शकतो? ॲक्च्युली हा कुठल्याही एजमध्ये होऊ शकतो. लहान असताना सुद्धा होऊ शकतो, मोठ्यांना होतो, पुरुषांना तर दाढीला वगैरे सुद्धा होतो. हं. आणि ॲक्च्युली हा जेनेटिकसुद्धा आहे. दुसरं कारण म्हणजे हार्मोन चेंजेस त्याच्यामुळे सुद्धा होतो. ताण घेतल्यामुळे सुद्धा होतो आणि आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते, ती चुकून आपले जे सेल्स आहेत म्हणजे जे हेअर जिथून आपले येतात, त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात करते. म्हणजे असं हे मला इतकं माहिती नाही, हे डॉक्टरांनीच सांगितलं आहे. तर ती हल्ला करायला सुरुवात करते आणि आपले जे रूट्स आहेत ना, ते नाहीसे होतात. म्हणजे ही एवढी कारणं मला माहिती आहेत. तर ॲलोपेशिया हा कुठल्याही एजमध्ये होऊ शकतो. ओके. आणि सोनाली कसं होतं जेव्हा आपल्या मुलाला काहीतरी असतं तेव्हा मोस्टली त्या आई-वडिलांना टार्गेट केलं जातं. म्हणजे कोणत्या फंक्शनमध्ये गेलं किंवा काय गेलं तर तोच विषय काढायचा. मग काय प्रॉब्लेम आहे? काय होतंय? तर असं मे बी तुझ्या बाबतीत पण झालं असेलच. तर तेव्हामध्ये आणि आत्ताच्या सोनालीमध्ये जे सोनालीने ट्रान्सफॉर्म केलेलं आहे, तर त्यामध्ये काय डिफरन्स आत्ता जाणवतो? आत्ता जेव्हा तू जातेस, तेव्हा करेक्ट. तुझ्या आई-वडिलांना काय कॉम्प्लिमेंट्स येतात? तेव्हा खरंच म्हणजे जेव्हा केस नव्हते आणि मी म्हणाले, की तेव्हा माझ्याकडे विग पण नव्हता. तेव्हा ते लोकांना दिसायचं, की हिला नाही आहे. त्याच्यामुळे सारखं म्हणजे प्रत्येक फंक्शनला गेल्यानंतर, की हिला काय प्रॉब्लेम आहे? की म्हणजे आमच्याकडे असं औषध आहे. तर मी त्या लोकांना वाईट नाही म्हणणार, हं, पण ते हं. बाबांना असं व्हायचं, की "अरे यार, किती वेळा हां तेच-तेच ना. आणि मी सगळ्यांना का तेच-तेच प्रश्न देऊ? म्हणजे प्रश्नांची उत्तरं देऊ?" तर मला ते वाईट वाटायचं. मग मी हळू फंक्शनला जाणंच बंद केलं, की म्हटलं नको उगाच ते म्हणजे आई-बाबा थोडं जातात विरंगुळा म्हणून प्रत्येकाच्या नातेवाईकांना भेटायला त्या लग्नात. तर म्हटलं कशाला परत तिथे जाऊन तोच विषय काढा. तर मी जाणंच बंद केलं आणि त्याच्यानंतर कट्टू आता जेव्हा मी जाते ना, तेव्हा लोकं येऊन माझ्यासोबत फोटो काढतात आणि म्हणतात, की ही एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते, ॲक्टिंग क्षेत्रात. फोटोज हिचे खूप व्हायरल आहेत. म्हणजे गिरगावचे जे माझे फोटो आहेत ते म्हणजे जे नातेवाईक मला असे म्हणायचे, की तिचा केसांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वगैरे असं-तसं. म्हणजे असं थोडंसं हिडीस-पिडीस करायचे. त्यांच्या स्टेटसला सुद्धा मी ते फोटो बघितले. मग तेव्हा असं थोडं बाबांना वगैरे प्राउड फील झालं होतं. बरं एक मुलगा येऊन पण बाबांना म्हणाला, "तुम्ही ते सोनाली नाडकरचे वडील आहात ना, जिचं ते अरे वाह! गिरगावचे हं, फोटो हं, व्हायरल हं, हं, झालेले." हं, हं. बाबा बोलतात, "हो, हो, मी तेच आहे." म्हणजे त्यांनी मला घरी येऊन सांगितलं, की असं एक मुलगा भेटला होता आणि तेव्हा मला थोडं हां, प्राउड हां, फील झालं. हां, म्हणजे हां. भरून पण आलं. तर ते असं म्हणत नाही, की "तू विग वापर किंवा अशी बाळ लूकवर फिर." त्यांच्या मनात पण थोडी भीती असतेच, की ही मुलगी कसं टॅकल करेल. पण त्यांनी मला कॉन्फिडेंटली मी टॅकल करताना बघितल्यावर त्यांच्या ते बोलून नाही दाखवत, पण त्यांच्या चेहऱ्यावर सगळं दिसतं. हं, हं, हं.